महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवा. लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. घरगुती गावचा माहोल सुद्धा चांगला असावा, गावाबद्दल प्रेम असावं, गावाबद्दल आसक्ती असावी. घाटनांदूर माझं मूळ गाव नाही, माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यातलं औसा तालुक्यातलं. तुम्ही मागा म्हणले ना लातूर आणि आपल्या बीडचं एक व्यक्तिमत्व, मला लय चांगलं वाटलं. कारण लातूर जिल्ह्यातून पोटावरचं हातावरचं पोट घेऊन माझा बाप इथं कमवायला आला. माझ्या घाटनांदूरनं मला स्वीकारलं आणि घाटनांदूरच्या मातीनं मला मोठं केलं. आज घाटनांदूरच्या जाधव कोचिंग क्लासेसचा 20वा वर्ष आहे आणि आप्पासारखा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. ही माती मोठी करणारी आहे. पण मी जर घाटनांदूरच्या मातीला विसरलं नाही तर काय शिकतात, कडक कपडे घालतात, गावाकडे येतात. हल्ली ना मला गावची धुळच सहन होत नाहीये. कसं की हल्ली गावचं वातावरण जे आहे ना ते मला मानवतच नाहीये. अरे त्याच धुळीमधून तुला लोंबळू नेलं, तू घरी जाताना पुन्हा खिशात भरून माती न्यायचा आणि तुला त्याच गावाबद्दल नाही. आपला गाव हा आपल्या जगातलं सगळ्यात मोठं स्थान असतं. म्हणून आपल्या गावाबद्दल, आपल्या समाजाबद्दल, आपल्या मातीबद्दल आणि आपल्या माणसांबद्दल आदर ठेवायला शिका. एक झालं समारोपाकडे वळणार आहे. मी काय प्रेरणा देणार तुम्हाला? म्हणजे मला बऱ्याचदा प्रश्न पडतो, प्रेरणादायी व्याख्याते ज्यांच्या व्याख्यानानं माणसं पेटून उठतात. अरे म्हणलं तिने आग लावीत फिरू नये म्हणजे झालं? हे असलं काही नसतं. मी तुम्हाला आता 10 मिनिट बोललो, तुम्ही बाहेर जाईपर्यंत म्हणता कसं बोलताय पोरग, एक नंबर बोलताय, नंबर 1 बोलताय. चौकात गेले, तुमची बस लागली, कंडक्टर सोबत भांडणं झाले, काय बोललं पोरग, कोणाला माहिती काय बोललं ती. इथं कंडक्टर मला तिकीट लवकर देणार. मी काय तुम्हाला प्रेरणा देणार? मित्रांनो, आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठीची प्रेरणा तुमच्या घरात आहे. ज्या प्रेरणेला तुमची माय म्हणता येतं आणि ज्या प्रेरणेला तुमचा बाप म्हणता येतं, तुम्ही त्यांच्याकडे पहा. माझ्यासारख्याची प्रेरणा मी तुम्हाला प्रोत्साहित करावं. राबणारा बाप एखादा म्हणायचा आमचे पप्पा राबतच नाही, आमच्या पप्पांचं एसीचं ऑफिस आहे. माझं एक वाक्य असतं पाटील साहेब, माझं एक वाक्य असतं, बाप बांधावर काम करणारा असू द्या. वाक्य सगळ्यांनी नीट ऐकायचा. बाप बांधावर काम करणारा असू द्या, बाप एखाद्या सरकारी ऑफिस मध्ये काम करणारा असू द्या, नाहीतर बाप हा एसी रूम मध्ये बसून काम करणारा असू द्या. जिथं बाप आणि कष्ट या दोघांचं उत्तर मिळायला लागतं ना, त्याची बरोबरी ही सेम असते. मग बांधावरचा बाप असू द्या नाहीतर एसीतला बाप असू द्या, बापाच्या घामाची किंमत ही सारखीच आहे, कारण तो बाप आहे आपला. त्याच्यामुळं आमच्या बापाने काही कष्ट केले नाहीत. अरे त्या एसीत जाण्याच्या अगोदर बापानं काय केलंय? म्हणून तुमची प्रेरणा सगळ्यात मोठी तुमच्या घरात आहे. तुमचा बाप, तुमची माय, त्याच्या पलीकडे मोठी प्रेरणा नाही. तुम्ही रोज देवा, म्हणजे मी टिकटॉकला नाही, आपण टिकटॉकला नाही, आपले डायलॉगले टिकटॉकला आहे, दणक्यात टिकटॉकला आहेत. मला पोरं म्हणले सर तुम्ही ते टिकटॉक उघडा. म्हणलं एवढा वेळ आहे कोणाकडं? इथं किती जण टिकटॉकला? आता हात वरी करावं तरी पंचायत, नाही करावं तरी पंचायत, सगळेच आहे मला माहिती. जवळजवळ टिकटॉकचं येडच आलं, येडच. पण त्याच्यावर माझं एक वाक्य गेलं. ते माझं वाक्य असं होतं की ज्या पोराला बापाच्या डोळ्यातला आनंद आणि माईच्या डोळ्यातलं समाधान शोधता आलं, त्या पोराला यश मिळालं आणि त्याच्या पदरात येऊन पडलं. यश दुसरी गोष्ट नाही. सक्सेस, करिअर, नाही तर करिअरचे स्वप्न ते पूर्ण नाही झाले की नैराश्य आले की कबीर सिंग मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. बुटाना हाणला पाहिजे. मग त्याच टिकटॉकला डायलॉग गेला माझा. अमिताभ बच्चनचा पिक्चर आला, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ऊपर वाला. आता जर अमिताभ बच्चनला सेकंड पार्ट काढ म्हणलं ना, ते म्हणेल मैं सिगरेट पीने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, 7-8 सालों में मैं खुद ही मरने वाला. आणि कॉलेज रूपी जीवन जगणाऱ्या पोरांमध्ये प्रस्त वाढलं. टेन्शन आहे, प्रॅक्टिकल आहे, तार लागते. एका सेमिनार मध्ये मी बोललो व्यसनापासून दूर राहा. ते पोरग म्हणलं सर तुम्हाला काय लागलंय? रात्रभर अभ्यास करावा लागतंय. मग उगा आपलं एक चुटकी टाकली की झोप उडती. अरे बाप,
झोप उडती. एक जण तर म्हणला, सर माझ्या मनात आहे पण सकाळी माझा कार्यक्रमच होत नाही खाल्ल्याशिवाय. सकाळी वरून इडा टाकल्याशिवाय आपला कार्यक्रमच होत नाही. मी म्हणलं विज्ञानानं असा काय शोध लावला, ह्याच्यात असा कोणता गॅस आहे की ह्याचा गॅस बाहेर निघतो. पण सगळा प्रोपोगंडा आपण केलाय. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. उच्च विभूषित, उच्च शिक्षित, इंजिनिअरिंग फील्ड, मेडिकल फील्डला गेले की पोरं नैराश्य येतं. अभ्यास, प्रॅक्टिकल, या गोष्टी सक्सेस मिळेना, इतक्याहून हुकलं तितक्याहून हुकलं. नैराश्यामध्ये जाऊ नका भाऊ. हसत खेळत जिंदगीचे 4 दिवस आहेत, मस्त मजेत आनंदात जगा. दुसरी एक शेवटाकडे समारोपाकडे जात असताना मायबापाची इज्जत करायला शिका. मायबापाला सगळ्यात मोठं स्थान द्यायला शिका. कारण मी दुसरं काहीच केलं नाही. माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. आप्पा मी कुठल्या संस्थेत बसलो नाही, कोणाचा दोरा हातात बांधला नाही. घाटनांदूरचे राजभाऊ महाराज पुरी यांनी मला कीर्तनामध्ये उभं केलं आणि मी कीर्तनकार म्हणून पुढे आलो. कारण पप्पा जिथं नोकरीला होते, रामविलास भाऊच्या इथं, हरिहर महाराज दिवेगावकर भागवत कथेला आले होते आणि त्यांची कथा होती. मी पाहिलं होतं की माझे वडील त्यांना पाणी नेऊन देत आहे. आणि मला घरी आल्याच्या नंतर आमचं बोलणं झालं होतं, महाराज होतो का? म्हणलं होतो का? झालो. तुम्ही म्हणले ना व्हायचंय, आणि चला झालो. काहीच नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावाच्या लपेश्वर मठामध्ये जाऊन अभ्यास केला, संत साहित्य पाठ केलं आणि महाराष्ट्रात आतापर्यंत नाही म्हणलं तरी 1200 ते 1300 कीर्तनकार केलेला हा पोरगा आहे. केलेत, बिंदास्त केलेत. आपल्या हातात आहे, आपण ठरवलं पाहिजे. आपलं सगळ्याच बाबतीत ते करावंच लागतंय. आपल्यात नसतंय, रक्तातच असावं लागतंय असं काही नाही. म्हणून तुम्ही तुमचं करिअर आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवून करा. मी आई वडिलांवर महाराष्ट्रभर बोलतोय. आपा यश 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 काय असतं माहित नाही. माझ्याकडे काही व्हॉट्सअपचे मेसेज आहेत, माझ्याकडे काही फेसबुकचे मेसेज आहेत, माझ्याकडे काही रेकॉर्डिंग्स आहेत, ज्या ऐकल्याच्या नंतर माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी कधी कधी विचार करतो, अविनाश तू काय कमवलं आयुष्यामध्ये? माहित नाही आपल्याकडे प्रॉपर्टी किती येईल, पैसा काय येईल, काय 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 बळीभाऊ आपल्याला माहित नाही. पण एका गोष्टीचं समाधान आहे, आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 36 ते 37 पोरांनी मायबापाला घरात घेतलंय या अविनाश भारतीचं भाषण ऐकून. बस संपला विषय, संपला विषय. मोठी गोष्ट नसते काही. मला एक फोन आला होता माझा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर. तो पोरगा मला म्हणला, सर 3 वर्षापूर्वी बापासोबत भांडण करून पुण्याला आलोय, एका कंपनीमध्ये जॉब करतोय, पण आज डोक्यामध्ये प्रकाश पडला की वडिलांसोबत भांडण करून आलोय, आपलं चुकलंय. आज 3 वर्षानंतर गावाकडे आलोय. या माझ्या फोनवरून मी आणि माझे वडील दोघं जण तुम्हाला एकाच फोनवरून बोलणार आहेत. तुमच्यामुळे आज बापाकडे परत आलोय 3 वर्षानंतर. माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार होता, सगळ्यात मोठी गोष्ट होती. माहित नाही काय लय मोठा तीर लागणार आहे आणि काय होईल काय होईल माहित नाही. म्हणजे इथं कवी म्हणून उल्लेख झालाय. आपण कविता बी आपल्या शब्दात लिहितो. माझ्या शब्दामध्ये आपले आपले जसे शब्द आहेत. नाही तर काही काही ते कवी असतात, कवी म्हणल्यास एवढे पोरं बसतील मोठा प्रश्न होता. कारण कवी म्हणजे डोक्यावर पडलेले असतात, आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधतात. काही काही लोक कवी दिसले तर रस्ता बदलतात. म्हणजे एक कवी होता इष्टीमध्ये, त्याच्या बाजूला एक माणूस होता, दोघांनी एकमेकाला राम राम घातला. तो माणूस म्हणे राम राम, ते म्हणे राम राम. तुम्ही काय करता साहेब? ते म्हणे मी कवी आहे. कवी म्हणे तुम्ही? मी बहिरा आहे. कळलं? आज हसा, उद्या हसा, एका महिन्यानं हसा, पण हसा. ते काय म्हणे? मी बहिरा आहे. कवीला ऐकून घेत. एक जण पुढे पळत होतो आणि एक जण मागं पळत होतो. एक जण लई पळत होतो आणि दुसरा त्याच्यापेक्षा जोरात पळत होतो. ते म्हणे थांब. पोलीसवाल्याने बघितलं, पोलीसवाला वाटलं मारतो काय की बुवा त्याला. ते पोलीसवाला गेलं, त्याला थांबवलं. अरे म्हणे आता का त्याचा जीव घेतो? ते म्हणे नाही साहेब, तो कवी आहे म्हणे. मग त्याने मला 4 कविता ऐकवल्या म्हणे. मग आणि माझी एकच ऐकून पळायले म्हणे. माझ्या 4 जोपर्यंत ऐकत नाही. पण अशा कालावधीमध्ये तुम्ही एका कवी माणसाला ऐकायला इतक्या वेळ बसलात, मला वाटतं माझ्या आयुष्याची ही सार्थकता आहे. तुम्ही कवी माणसाला ऐकायला बसला. काय कवी काय लिहितात कवी? अशा सांजवेळी तुझी याद येते, तुझी याद येता मनी जाग होते, असं होतं तसं होतं. या समुद्र किनारावर आयुष्याच्या लहर तरी उडत असताना तरळ तरळ तरळ. लोक म्हणले समुद्र ना आयुष्य. इथं नदीला पूर नाही, नदीला पाणी नाही. आपलं लिही. शेतकऱ्यावर काय लिहावं? मी भूमिहीन माणूस आहे, पण शेतकऱ्यावर काय लिहावं?
मराठवाड्यातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. समारोपाकडे जातोय. आपण सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. मराठवाड्यातला पोरगा आहे म्हणून सांगतो. इयत्ता 5वीच्या वर्गात गुरुजी इंद्रजित भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत होते. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झापती तर राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर. गुरुजी कविता शिकवत होते. पोरं कान लावून ऐकत होते. कविता शिकून झाली. गुरुजी निघून गेले. वर्गामध्ये कोपऱ्यामध्ये बंडू नावाचा एक शेतकऱ्याचा पोरगा हताश अवस्थेत बसला होता. खिडकीमधून गुरुजींना पाहिलं.